झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। सिर्फ देखने का नाही अशी कॅचलाईन असलेल्या आयपीएलची सध्या काय अवस्था झाली आहे ते आत्ताच तुम्ही पाहिलं। पण धक्कादायक बाब म्हणजे आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकलेले श्रीशांत आणि कंपनीच्या फिक्सिंगचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रात येऊन पोहोचलेत। विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवार याला 2 सट्टेबाजांसह अटक करण्यात आली। मनीषच्या अटकेमुळे फिक्सिंगचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघड झालंय। यापूर्वी सट्टेबाज म्हटलं की दिल्ली, मुंबई या शहरांचा उल्लेख व्हायचा, पण आता हे नेटवर्क प्रमुख शहरांपुरतं मर्यादित न राहता लहान लहान शहरातही येऊन पोहोचल्याचं उघड झालंय। फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवारचे कोणत्या क्रिकेटपटूशी होते संबंध, तो कोणत्या सट्टेबाजांच्या संपर्कात होता, 3 वर्ष रणजी खेळल्यानंतर अचानक त्यानं क्रिकेट का सोडलं, रणजी त्याचा खेळ नेमका होता तरी कसा, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। फिक्सिंगचं महाकनेक्शन। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवारला अटक करण्यात आली, पण क्रिकेटपटूंना फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवणारे हे फिक्सर आता मात्र स्वतःच जाळ्यात अडकलेत। मनीष गुड्डेवार, विदर्भाचा माजी रणजीपटू। सुनील भाटिया, सट्टेबाज। किरण डोळे, सट्टेबाज। आयपीएल मध्ये फिक्सिंगचे जाळ टाकणारे हे तिघे जण आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे। मनीष गुड्डेवार विदर्भाकडून रणजी खेळलेला आहे, तर अटक करण्यात आलेले सुनील भाटिया आणि किरण डोळे हे दोघे सट्टेबाज आहेत। फिक्सिंग मध्ये अटक करण्यात आलेला क्रिकेटपटू अजित चंदेला याचा मनीष गुड्डेवार हा जवळचा मित्र आहे। सट्टेबाज सुनील भाटिया आणि किरण डोळे यांच्याशी अजित चंदेलाशी ओळख करून देण्यात मनीष गुड्डेवारनं महत्वाची भूमिका बजावल्याचं पोलिसांनी म्हटलंय। सुनील आणि किरण हे दोघेही सट्टेबाज नागपूरचे रहिवासी आहेत। दिल्ली पोलीस अनेक दिवसांपासून या तिघांवर नजर ठेवून होते। या त्रिकुटाला कोणत्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक झाली आहे याचा अद्याप दिल्ली पोलिसांनी उलगडा केलेला नाही। मात्र या तिघांचं अजित चंडेलाशी झालेलं संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड केलंय। या तिघांव्यतिरिक्त आणखीन एक माजी रणजीपटू बाबूराव यादवचं नावही या प्रकरणात समोर आलं असून रेल्वेकडून खेळलेला बाबूराव फरार आहे। त्यामुळे स्पॉट फिक्सिंगचं कनेक्शन महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये पसरल्याचं आता स्पष्ट झालंय। झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मनीष गुड्डेवारच्या अटकेमुळे विदर्भातील क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसलाय। मनीष केवळ 3 वर्ष रणजी विदर्भ संघासाठी खेळला आणि त्यानंतर त्यानं क्रिकेटला रामराम ठोकला, पण आता तो चर्चेत आला तो थेट या फिक्सिंग प्रकरणातून। स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवार याच्या अटकेमुळे सट्टेबाजांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे उघड झालंय। मनीष गुड्डेवारची रणजी कारकीर्द ही तशी फार मोठी नाही। अष्टपैलू क्रिकेटपटू, विदर्भ संघासाठी खेळला रणजी वनडे क्रिकेट। जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध सामन्यातून पदार्पण। 2003 ते 2005 या दरम्यान खेळला क्रिकेट। 7 सामन्यात 11.5च्या सरासरीने केल्या 69 धावा। उत्तर प्रदेश विरुद्ध खेळला अखेरचा सामना। मूळचा गडचिरोलीचा रहिवासी असलेला मनीष गुड्डेवार 2003 ते 2005 या 3 वर्षात विदर्भ संघासाठी रणजी खेळला। 2003 ते 5 पर्यंत क्रिकेट खेळला, तो वन डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळला। त्याच्यानंतर गडचिरोली हा मागचा एक पिछडलेला हे डिस्ट्रिक्ट होतं, तिथून इतकं पुढे आला आणि VCA मध्ये खेळला। त्यावेळेला आम्ही आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होतो, काम बघत होतो, पण आम्हाला हे मोठा ताज्जुब होतो आहे की हा असा प्लेयर जो कोणी आहे असं ह्या लाईनला कसं काय मुडला। तो संघात एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात होता। त्याला क्रिकेटमध्ये चांगलं भविष्य होतं, पण 2005 मध्ये त्यानं क्रिकेटचा संन्यास घेतला आणि तो फरीदाबादला राहण्यासाठी गेला। रणजी खेळत असताना मनीषची अनेक क्रिकेटपटूंशी ओळख होती। मनीष आणि अजित चंडीला हे दोघं एकत्र क्रिकेटचा सराव करत असत आणि त्यातूनच त्यांची ओळख झाली होती। स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अजित चंडीलाला अटक झाल्यानंतर त्याचा जवळचा मित्र मनीष गुड्डेवारलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या। क्रिकेट खेळायला, क्रिकेट बघायला आणि क्रिकेटच्या
ह्या पूर्ण माहोलमध्ये राहण्याचे प्रयत्न करतो आहे आणि पुष्कळ कमर्शियल अँगल ही असते. आणि मला एकच वाटते की क्विक बक हा एकच मुद्दा मला असं मनात येते, बाकी दुसरं काही असं मला वाटत नाही. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार याचा मनीष सख्खा भाऊ आहे. मनीषच्या अटकेमुळे विदर्भातील क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसलाय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात वादात सापडलेल्या रणजीपटू बाबूराव यादव यांच्या कुटुंबानं बाबूराव हा निर्दोष असल्याचा दावा केलाय. बाबूराव हा रेल्वेकडून खेळत असून सट्टेबाज सुनील भाटियाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचं यादव कुटुंबियांनी म्हटलंय. हमारे बेटे से वो सबसे मतलब नहीं रहता है. वो साधारण साधन वो लड़का है, आप कहीं भी पता लगा लीजिए, वैसा तैसा है नहीं. आपको क्या लगता है आपका बेटा बेकसूर है? हाँ बेकसूर है सर. ये जो वैसे आरोप कुछ लग रहे हैं, कुछ लोग लगा रहे नहीं नहीं कुछ नहीं, आरोप लगाने दीजिए. कोई लगाने वाले से नहीं होता, ऊपर वाला देखते हो कानून छानबीन कर रही है ना बेटे. मेरी सवाल यही. ऐसा कुछ तो नहीं है, ऐसा कुछ कभी हम लोगों के घर में ऐसा पैसा आया नहीं कि हम लोग इस्तेमाल करें. तो क्या लगता है आपको ये चौकसी मतलब? हमें तो ऐसा लगता है कि हमारे पति बेकसूर हैं. झी 24 तास एक पाऊल पुढे.